हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता आम्ही जाणार आहोत मॉलला. रणजितसाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे. अजून एक गोष्ट आहे की सोन्या येणार आहे, तर सोन्यासाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे आज. तर ती तुम्हाला कळेलच या व्हिडिओमध्ये पुढे. तर चला सुरू करूया. माझी तयारी झाली आहे, आता आम्ही चाललो आहे. पण बाहेर सगळं आभाळाचं होतं वातावरण झालं आहे, तर काही कळत नाही अरे काय करू, जाऊ का नको. पण ठीक आहे, रिक्षानंच जायचं आहे. दाखवते बघा बाहेर कसं वातावरण झालं. फुल आभाळ. पण माझ्या नवऱ्याला त्याला शॉपिंग करायचीच आहे, त्याच्यामुळे आम्हाला जावंच लागणार आहे काहीही झालं तर. शॉपिंगला बाहेर आभाळ आले, पण पण जायचंच आहे. सोन्याला मोबाईल पण घ्यायचा आहे मला. सोन्याला कपडे पण हे सरप्राईज होतं, पण ठीक आहे. सोन्याला मोबाईल पण घ्यायचा आहे, पण कोणता ते तुम्हाला मॉलमध्येच कळेल. हे काय केलं इथे? रबर मॅट टाकलेली आहे आमच्या. मी खूप जाड झाली असं नाही का वाटत? ओला बुक झाली आहे का? ओला बुक केल्याशिवाय आम्ही खाली कसं येऊ शकतो? ओला बुक केली आहे रे मी. मला हिताले बोलतो ओला बुक केलीस का नाही. केली आहे म्हणूनच तर खाली आलो आम्ही. बाहेरचं वातावरण दाखवते कसं झालं हे बघ. इकडे ऊन आहे, तिकडे आभाळ आहे, असं कसं? आमची रिक्षा. चल बस. चला इकडे बघ रे नवऱ्या माझ्या. माईक घालते म्हणजे नीट आवाज येईल. आम्ही आता माईक स्टार्ट केलाय. काय माहिती आवाजामध्ये काही फरक येतो तर नाही दिसणार आम्हाला. पण आम्ही रिक्षात बसलोय आणि खूप नॉईज आहे, तर फायनल आवाजात आपण चेक करूया की आपला आवाज येतोय का रिक्षाचा जास्त येतोय. हा मला वाटतंय, कारण की DJIचा माईक आहे, चांगला असणार, नाहीतर पैसे बरबाद. तर आत्ता आम्ही वाघोलीच्या इकडे स्टॉपच्या तिथे आम्हाला विमाननगरला जायचं आहे. आणि इकडं एवढं जास्त ट्रॅफिक असतं ना, भयानक. आणि आम्ही रिक्षा केली त्याचं रिझन पण हेच आहे की ट्रॅफिक. कारण की जर कॅब केली ना तर लवकर बाहेर पडू शकत नाही, पण रिक्षा ना पटकन पटपट बाहेर पडते. ट्रॅफिकच नाही आज. हे ट्रॅफिक नाही, मी दाखवते तुम्हाला काय माहिती दिसते का नाही. पण हे बघा ट्रॅफिक तो बोलतोय नाही. खूप जास्त ट्रॅफिक आहे. मी तुम्हाला कसं दाखवू यार, पण नाही तर ते दिसत आहे, पण खूप जास्त ट्रॅफिक आहे माझ्यासाठी. हे यासाठी खूप कमी ट्रॅफिक आहे आज, काहीच ट्रॅफिक नाही. एक सिग्नल तर आम्हाला थांबावं पण लागला नाही, म्हणजे पूर्ण मोकळा होता. ठीक आहे. मॉलमध्ये पोहोचलोय आता. आधी रणजीतची शॉपिंग करतो, नंतर सोन्याची शॉपिंग करू. केला केव्हा होता रे बिल केला होता त्यांनी? खूप दिवस झाले. हा बघतोय, हे खूप दिवसापासून सेटअप असाच आहे. काय हा वाला सेटअप. सोन्या या एकदम पहिल्यांदा सोन्यानं ऑस्मो पॉकेट फ्री बघितलाय. घेतल्यानंतर तू पहिल्यांदाच आला ना? कसं वाटतंय? क्लॅरिटी वगैरे कशी आहे? 2 आठवडे आलो. तो येत नाही आता. तो येत नाही कारण की तिकडं करम म्हणतं त्याला तिकडं. असा विषय नाही. एका आठवड्यात आजारी होतो, एका आठवड्यात मामा आले होते तिकडे, त्यामुळे यायला खूप कारणं खूप आहेत लोकांच्याकडे, कारणं खूप आहेत. कारणाचा विषय नाही म्हणजे कसं आहे, मी येत जाईल. काय माहित कधी येतोय. आज आलाय फोन घ्यायचाय म्हणून. असं माझ्याकडून आहे की आयफोन त्यानं 17E घ्यावा. त्यात तुझं काय म्हणणं? येस डेफिनेटली ताई जे म्हणेल तेच आपण. आणि तुझं काय म्हणणं आहे, कोणता मोबाईल घेतला पाहिजे? माझं आहे 17E. काय काय रेडी झालास तू लगेच? कधी हा रेडी होत नाही माणूस घ्यायला अशा गोष्टी. अरे त्याला घ्यायचं आहे ना, मला घ्यायला रेडी होत नाही. का तुला पण नसतं आवडला? युनिकॉर्न आले. चला बघा तर आम्ही गेलेलो युनिकॉर्नमध्ये, पण तिथे ना 17E जो आहे तो बघायला दिला नाही डेमो. ते बोलले डायरेक्ट विकत घ्यायचा. मग आम्ही क्रोमामध्ये चाललोय. बघू आता क्रोमात भेटतोय का.
हो काय बोलत नाही हा माणूस नुसता हो 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 तर नुसतं मुका सपोर्ट करतो, मुका सपोर्ट. मुका सपोर्टर. चल कुठे आय इकडे बघ आय. मॉलमध्ये असं कॅमेरा घेऊन फिरण्यातना जरा लाज तर वाटते, पण आता काय करायचं, ब्लॉग तर करायचंच आहे. थोडं निर्लज्ज झालं पाहिजे आणि ब्लॉग केलं पाहिजे. माणसं बघतात ही काय करते, पण ठीक आहे आता काय. मला असं वाटतं मी खूप कॉन्फिडंट ब्लॉगर झाली आहे, कारण की आता मी अक्षरशः कोणाचा विचार न करता डायरेक्ट बडबड बडबड करते, मॉलमध्ये शूट करते. हे जे आहेत ना हा जरा इकडे तिकडे बघतो की कोण बघत तर नाही ना ह्याच्याकडे, आणि मग बोलतो. सोन्या इकडे तिकडे बघत नाही आणि बोलत तर हां मी बोलते. आता मला काय वाटत नाही, काय करतील जास्तीत जास्त, काय नाही कोण करणार, नुसती बघणार. मग बघा देखने वाली चीज है, देखो. आमचा ब्लॉग पण बघा, आमचा ब्लॉग पण बघा, मला पण बघा, आमचा ब्लॉग पण बघा, मला सर्च करा. प्लॅन चेंज. क्रोमामध्ये नाही चाललो, रिलायन्समध्ये चाललोय. बघू इथे जर भेटेल ना, हो. बघू इथे भेटतोय का. हा बघतोय, इथे पण हाच प्रॉब्लेम आहे, ते दाखवतच नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे 70चा माहीत नाही, पण ते 70 कोण दाखवतच नाही. डायरेक्ट बोलतात बॉक्समध्ये विकत घ्या. असं कसं घेऊ शकतो, दाखवा ना हातात, बघू द्या कसं आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा 70च घेणार आहे ना. चाललाय विचार. मला सर्व्हिस नाही आवडली रिलायन्सवाल्यांची, बिलकुल कोऑपरेटिव्ह नाही आहेत, बिलकुलच नाही आहेत. त्यांना 1000 वेळा बोलले मला 70 बघायचं आहे. ते बोलले हां दाखवतो. आणि ॲट द लास्ट बोलत आहेत की नाही आम्ही नाही दाखवू शकत, ते बॉक्समध्ये. बोला का तुम्ही काय ग? किती त्यांनी फिरवलं. आधी स्टार्टिंगला सांगितलं का त्यांनी की नाही दाखवू शकत नाही तर काय. रिलायन्सवाल्यांची मला सर्व्हिस नाही आवडली. आता आम्ही चाललोय क्रोमामध्ये. आता मी जेवढे बघितलेत ना सेल्समन कसे करतात की Convert दुकानात करतात आल्या sale मध्ये. हां हे कस्टमरला घालवतायत. आळशीपणा. घालवलं त्यांनी, अक्षरशः एक आयफोनच्या युजरला घालवलं. क्रोमामध्ये गेलेलो, त्या लोकांनी आम्हाला 70 दाखवलं. ॲक्च्युली त्यांच्याकडे पण नव्हता, पण 70,000 मोबाईल घेणार आहे. तिथल्या एका माणसाने मला दाखवला कसा आहे ते. पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे 70 अवेलेबलच नव्हता. म्हणून आता आम्ही पुन्हा युनिकॉर्नमध्ये चाललो आहे. आता तिथून घेतात सगळे. आता इकडे चालले ते बघतायत की काय करते. पण मी आज ठरवले मी ब्लॉग करणार पब्लिक प्लेसमध्ये जाऊन. हे दोघं जेव्हा भेटतात ना ते मला विसरतात. त्यामुळं ठीक आहे मी ब्लॉगच करणार. मी ब्लॉगसोबत बोलत बसणार. पुन्हा एकदा युनिकॉर्न. चं नशीब एवढं चांगलं आहे की युनिकॉर्न बंद झालं. आता आम्ही बघू आता युनिकॉर्न कुठं भेटते आम्हाला. आम्ही तिथे जाऊन घेणार. डायसन. माझा बड्डे येऊन गेला. ह्या माणसाला पुढच्या बड्डेला. डायसन नको मला, रे महाग आहे. चाललंय का? कोणी आता चाललाय बाईकवर. हा बाईकवर आलाय ना, मग आता हा बाईकवरती घरी येईल. आम्ही दोघं चाललो आहे. रिक्षाने घरी चाललो. घरी भेटू. बाय सोन्या, भेटू घरी. आपण कुठे जायचं. शर्ट बघूया ना येलो. ह्या माणसाला एक शर्ट आवडलाय. एवढी शॉपिंग करून सुद्धा त्याला अजून शर्ट आवडले. बरं ठीक आहे. ठीक आहे, एवढं काय, चला 10-15 शर्ट घेऊया. ए आमचं नशीब इतकं खराब आहे की ते दुकान सुद्धा बंद झालं. काय चाललंय आज. आम्ही खूप जास्त उशिरा आलोय. मला एवढंच कळालंय आम्ही खूप जास्त उशिरा आलोय. तर आम्ही चाललेलो आहोत घरी. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी बोलले का हे पुन्हा भेटूया. ठीक आहे, चला बाय.